योकर आज आम्ही एका खास पुस्तकाच्या समीक्षेचेर नजर मारतले. अमीश त्रिपाठीचे मॅलूहचे अमरवीर. हाय, द इमॉर्टल्स ऑफ मेलुहा. आमच्याकडे ह्या पुस्तकाची एक समीक्षा असा आणि आमचो हेतू म्हणल्यार त्या समीक्षेत किती महत्वाचं सांगला, पुस्तकाची तांग खंयची, उणाव खंयचे हे समजुपाचो प्रयत्न करप. बरोबर, खोलायन पळूया. आणि समीक्षेत एक गजाल जी रोकडीच नदर ओढून घेता ती म्हणल्यार भगवान शिवाक एक सामान्य मनीस म्हणून दाखोवपाची कल्पना. हाचेर सुरुवात करूया काय? हाय, तीच तर खाशेली गजाल आसा पुस्तकाची. तर समीक्षा पुस्तकाची मूळ कथा कशी सांगता म्हणता की शिवा जो एक तिबेटी पंगडाचो मुखेली असे काहीतरी, हय, तिबेटी जमातीचो, तो मॅलूह नावाच्या एका आदर्श राज्यात पावता आणि थंय ताका लोक भविष्यवाणीप्रमाणे नीळकंठ म्हणून ओळखतात. निळकंठ, निळो गळो असलेलो, पुराण कथेतली एक व्हड ओळख. मॅलूह हे भगवान रामाने घडवियल राज्य म्हणतात, पूण आता ताचेर काहीतरी संकट आयलेला असा. समीक्षेप्रमाणे ह्या रचनिकेत असे किते खास असा. पळय, खाशले कित्या म्हणल्यार हे मिश्रण समीक्षेत बरोबर सांगले. हे पुस्तक फक्त पुराणांचेर आधारलेलो ना. अच्छा. हातून इतिहास असा आणि कल्पनाय असा. आणि सगळ्यान मोडली गजाल शिवाक एका देवाक मनीस म्हणून दाखवला, जो आपल्या कर्तुपान देवपणा मेरेन पावता अशे. समीक्षा म्हणता की असे केल्यान ही पुराणातली पात्र चढ मानवी, चढ जवळची दिसतात. तांची भावना, तांचे संघर्ष म्हणल्यार वाचप्यांक ते चढ आपलेशे दिसतात. हे एक आकर्षक मत खरेच. आणि समीक्षा लिखाण शैलीविषयी काहीतरी म्हणता ने? हय, बरोबर. म्हणता की भास सोपी असा, स्पष्ट. जरी कोणाक भारतीय पुराणांची चढ माहिती नासली तरी वाचपाक सोपे. हे तर खूप महत्वाचं. एकदम बरोबर. सोपेपण हे एक कारण जाववे त्याच्या लोकप्रियतेचे असे समीक्षा सुचयता. पण ते एकच नाही. समीक्षा वेगान चलपी कथानकाची तोखळाई करता. तातून ॲक्शन असा म्हणता, मोगाची काणिया असा आणि महत्वाचे म्हणल्यार तात्विक विचार. तात्विक विचार कसे तरेचे? जसे की कर्तव्य, आपले काम, आपली जबाबदारकी, कर्माचं फळ आणि वाईटाचं स्वरूप. हे वाईट खंयच्यान येतात, ते कसे असता, ह्या सारख्या खोल गजालींची चर्चा कथेतल्यान सोंप्या रितीन केल्या अशी समीक्षा म्हणता. फक्त काणी नहे, पण विचार करपाक लावपी काहीतरी. हे ऐकुपाक तर खूपच बरं दिसता. पण समीक्षेत काही उणाव बी दाखवल्यात म्हणून ऐकले. दरेका पुस्तकात असतातच थोडे. हय, नक्कीच. समीक्षक काही मुद्द्यांचेर बोट दवरता. चढ करून संवादांविषयी. काही संवाद थोडे साधे व काही वेळार कृत्रिम दिसून शकतात तसे समीक्षकाक दिसला. अच्छा. तसेच काही वाक्यप्रचार वा कल्पना परत परत येतात असेही एक निरीक्षण मांडलाय. पण तरी समीक्षणे पुस्तकाक 5 पैकी 4 स्टार दिलात ने? बरोबर, 4 स्टार. हाचो अर्थ कसो लावक? म्हळ्यार हे उणाव इतलेही वडले ना तशी समीक्षकाक दिसता. एकंदर अनुभवाचेर परिणाम करिनात. अगदी तसेच. समीक्षा सुचितात की पुस्तकाची जी मूळ कल्पना असा, शिवाचं मनीस रूप, तो बदल, तो प्रवास. होय, ते आणि रहस्य, नैतिक प्रश्न आणि भरलेले कथानक ह्या जमेच्या बाजूमुखार हे उणाव थोडे उणे महत्वाचे ठरतात. समीक्षा एक समतोल मत दिता असे म्हणून येता. जमेच्या बाजू चढ वजनदार असतात. ठीक असा. तर आता सगळे एकठाई केल्यार समीक्षेप्रमाणे हे पुस्तक किती साध्य करता, वडल्या चित्राचार हाचो अर्थ किती? खरे म्हळ्यावर समीक्षा सांगता की हे पुस्तक आमका पुराणांक एका नव्या आधुनिक दृष्टिकोनातल्यान पळोवपाक मदत करता. एक काल्पनिक नजर. पोराण्या काळण्या आजच्या जमान्याक कशा सांगूक येतात आणि त्यो कशा लोकांना आवडून शकतात हाचे हे एक उदाहरण. हे फक्त शिवाचं चरित्र नाही तर सांगता पुरण्या विचारांना नव्यान समजून घेवपाचा एक प्रयत्न. तर निमाणे जो कोण हे पुस्तक वाचून सोदता ताका समीक्षेचा संदेश किती, वाचून काय ना? समीक्षा निश्चितपणाने म्हणता की हे वाचपासारखे पुस्तक असा, आकर्षक आणि विचार करपाक लावपी. ताची जी मूळ कल्पना असा, शिवांचं ते वेगळं चित्रण आणि कथानक हे त्याचे प्लस पॉइंट. जरी थोडे संवाद, लिखाणातले उणहाव असले तरी एकंदर अनुभव बरो असा अशी समीक्षा मानता. खास करून ज्यांका पुराण कथा आणि कल्पना हांचं मिश्रण आवडता तांका हे नक्की आवडतले. बरं.
आणि हांगा एक विचार करपासारखं प्रश्न उप्रासता जो ह्या समीक्षेतल्या विचारांवल्यान येता म्हणल्यार हां जेन्ना आजचे लेखक असे पुराणातल्या पात्रांक घेऊन त्या काणयो नव्यान सांगतात तेन्ना त्या पात्रांविषयीची आमची मूळ समज कशी बदलता आणि या नव्या रुपांतंचं आजच्या संदर्भांत कितेक महत्व थारता हो एक चिंतनाचो विषय न्हय.